पहिल्यांदा ती मुलं बघतात. आई वडिलांनंतर पहिलं कोण बघतं? आशाच बघतात. कारण तुमच्याकडं गावातल्या प्रत्येक घराची माहिती असते, प्रत्येक गरोदर मातेची माहिती तुमच्याकडे असते. त्यामुळे तुम्ही योग्य व्यक्ती आहात की तुम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकता. क्युअर इंडिया ही संस्था जी आहे ही क्लबफूट ह्या आजारावर काम करत आहे आणि हा आजार कसा ओळखायचा ह्याबद्दल आज तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. कोणी मुलं बघितली आहेत का क्लबफूटची? क्लबफूट म्हणजे काय ते आम्हाला आधी काही माहीत नव्हतं. म्हणजे हा आजार काय आहे आणि काय नाही याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. की खूप जण पोलिओला देखील क्लबफूट समजतात, पण ह्याच्यामध्ये फरक आहे. बाळ जसं जन्मलं तसं तुम्हाला दिसेल की ते बाळाचे दोन्ही पाय आतल्या बाजूला वळालेले आहेत, म्हणजे ते काय आहे? क्लबफूट आहे. मग ह्या बाळाला कुठं पाठवणार तुम्ही? ती मुलगी अशी टाचेवरती वरती करून चालायला लागली. तिचं आता थोड्या दिवसात ऑपरेशन होणार आहे आणि त्यांना सांगितलंय की या ट्रीटमेंटसाठी भरपूर पैसे लागणार आहेत, मोठी सर्जरी करावी लागणार आहे. ते लोक विचार करतात की घर आपलं आहे ते विकूया किंवा शेत आहे ते विकूया, नंतर आपण सर्जरी करूया. ही ट्रीटमेंट सर्व गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये फ्री आहे, जे की आम्ही पॉन्सिटी मेथड वापरतो. नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहे. ही जी ट्रीटमेंट आहे सर्व डॉक्टरांना माहीत नाही. आधी ते म्हणतात व्यायाम करा, मग 1.5 वर्षांनी या, मग मोठं ऑपरेशन करून त्याच्यामध्ये बाळाचे पायाचं नुकसान होतं. आत्ता जेव्हा ट्रेनिंग झाली ना, मॅडमने सांगितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हां, आपण जो पेशंट पाहिलेला होता तो हाच पेशंट असू शकते. तेव्हा जर माहिती असतं तर त्या पेशंटला काही ना काहीतरी मदत झाली असती आपली आणि त्याचं जीवन चांगलं सुखीचं झालं असतं. की सुरुवातीला काय लागणार आहेत? प्लास्टर. आणि प्लास्टरने पाय सरळ झाला की मुलांना स्पेशल शूज दिले जाणार आहे. ते क्युअर इंटरनॅशनल इंडियातर्फे पूर्णपणे फ्री दिले जातात. पेरेंट्सला काउन्सिलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त आईला नाही, पेरेंट्स म्हणजे घरातील प्रत्येक फॅमिली मेंबर. हे काय बाल जन्माला येणार आहे ते वाईट नाही, ते चांगलंच आहे आणि ते पुढे चांगलं होऊन चालणार आहे. त्या मातेच्या म्हणजे फॅमिली मेंबरला पण आपण हे समजावून सांगणार आहोत. खरंच असे लोक आहेत ना, त्यांना खूप गरज असते. एक पैसा पण नसतो त्यांना ट्रीटमेंट करण्यासाठी, पण अशा संस्था जर पुढे आल्या ना तर त्यांना फार फायदा होतो. जर आपल्यामुळे एखाद्या बालाचं आयुष्य व्यवस्थित होत असेल, तो व्यवस्थित चालू शकत असेल तर मग ते आपण करू शकतो. ही तर आपली ड्युटीच आहे.